पुढची बातमी आहे आंदोलनासंदर्भातली। मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला निर्वाणीचा इशारा दिलाय। जरांगे यांनी आरक्षणाकरता आरपारच्या लढाईची घोषणा केली आहे। यावेळचं उपोषण अत्यंत कठोर होणार आहे। 30 तारखेला उपोषण सुरू होईल। मंडप टाकणार नाही, सावलीमध्ये बसणार नाही, थेट रणरणत्या उन्हामध्ये बसणार। मी उष्माघाताने मेलो तर त्याला सरकार जबाबदार असेल, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जबाबदार असतील, असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिलाय। सर्व मागण्या मान्य होईपर्यंत मागे हटणार नाही, असा दमच त्यांनी देऊन टाकलेला आहे। आणि त्याचबरोबर समाज बांधवांनी अंतरवालीमध्ये येऊ नये असं आवाहन सुद्धा जरांगेंनी केलं आहे। एकदाच होऊ जाऊ दे आणि हे झालं फायनल। याच्यावरती कुठलाही बदल नाही, काही होणार पण नाही। माझ्या मराठा समाजाला विनंती की कुणीही अंतरवालीकडे तुम्ही येऊ नका, कारण सरकारनं मराठा समाजावरती खूप माया दाखवली की त्यांना ऊनच लागल, त्यांना विठीसच धरायचं नाही, म्हणजे माया दाखवली। तर मग आता त्यांना जर माया आहे तर त्यांनी आतापर्यंत आरक्षण दिलं असतं। चर्चा बोलणार, मला चर्चा नाही पाहिजे बाबा। 58 लाख नोंदी निघाल्या, त्याचे कुणबी प्रमाणपत्र तुम्ही देणार आहेत का? ज्यांना कुणबी प्रमाणपत्र दिले त्यांच्या तुम्ही व्हॅलिडिटी देणार आहेत का? सातारा हैदराबाद गॅझेटियरचा तुम्ही JR काढलाय, ते प्रमाणपत्र देणार आहेत का? त्याच्या व्हॅलिडिटी तुम्ही देणार आहेत का? तुम्ही आरक्षण देताय म्हणजे नेमकं काय करताय? मराठ्यांचे मतं मात्र तुम्हाला लागतील आणि मराठ्यांच्या लेकराला मात्र आरक्षण दिलं जात नाही। आणि तुम्हालाही दिसलंय करतंय का नाही करत सरकार काळजी। कुणीही राज्यात, तिसरा मुद्दा, कुणीही राज्यात उद्रेक धिंगाणा करायचा नाही। सगळ्यांनी शांततेत, मी तुमच्या समाजाच्या लेकरा बाळाच्या कल्याणासाठी मी मरायला तयार आहे, कारण माझा सुद्धा जीव लय दिवसाचा तरफडतोय, कारण माझ्या शरीरात ह्या उपोषण केल्यामुळे इतक्या काय वेदना आहेत की त्या सांगूनच पूर्ण होत नसत्यात। दरम्यान उद्या प्रसाद लाड मनोज जरांगेंची भेट घेणार असून सरकार सकारात्मक असल्याचं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलंय। सन्माननीय विखे पाटील साहेब, सन्माननीय एकनाथरावजी शिंदे, सन्माननीय उदयजी सामंत यांच्याशी देखील या विषयावर चर्चा झाली आणि मला वाटतं की त्यातून निश्चितपणे जे अपेक्षित उत्तर आहे ते जरांगे पाटील साहेबांना मिळेल। समाजाला न्याय मिळण्यासाठी त्यांचा जो लढा आहे त्यामध्ये माझा देखील सहभाग निश्चितपणे राहील आणि जे समाजाच्या हितासाठी कोणालाही न दुखवता योग्य पद्धतीने जे करता येईल ते देखील आम्ही करायचा प्रयत्न करणार आहोत। कुठल्याही समाजाला यामध्ये नुकसान होणार नाही याचा देखील आमचा प्रयत्न राहणार आहे। त्यामुळे येणाऱ्या 29 तारखेला माननीय विखे पाटील साहेबांबरोबर मी अंतरवाली सराटीला जाऊन माननीय जरांगे पाटील मनोजदादांची भेट घेणार। मराठा समाजाला मी मुख्यमंत्री असताना मी होतो, अजितदादा, देवेंद्रजी, आम्ही मिळून जे निर्णय घेतले, मराठा समाजाला आतापर्यंत जे कुणबी प्रमाणपत्र मिळत नव्हते ते लाखो कुणबी प्रमाणपत्र देण्याचा निर्णय घेतला। जस्टिस शिंदे कमिटी आम्ही नेमली, त्यांनी ते कुणबी प्रमाणपत्र नोंदी शोधल्या, 10% आम्ही आरक्षण दिलेलं आहे आणि बाकी जे काही ज्या योजना सारथीच्या आहेत, त्याचबरोबर अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ आहे, या माध्यमातून मराठा समाजाला न्याय देण्याचं काम केलं आणि जे काही उर्वरित प्रश्न आहे ते देखील सोडवण्यासाठी सरकार सकारात्मक आहे। तर मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी आता थेट सरकारला निर्वाणीचा इशारा दिलेला आहे। ते उपोषण सुरू करणार आहेत 30 तारखेपासून। या संदर्भात चर्चा करूयात। जरांगेंचे सहकारी गंगाधर काळकुटे सध्या आपल्यासोबत आहेत। सर, खूप खूप स्वागत आहे NDTV मराठीमध्ये। धन्यवाद। सर, मनोज जरांगे यांनी यावेळी थेट इशारा देऊन टाकलेला आहे, भर उन्हामध्ये उपोषण करणार, आरपारची लढाई लढणार। मात्र आता तर सरकारनं कुणबी प्रमाणपत्र वाटपाला सुद्धा सुरुवात केलेली आहे। सरकार दावा करतंय की आता मोठ्या प्रमाणामध्ये मराठ्यांना आम्ही सहकार्य करतोय आणि त्यांच्या अपेक्षा पूर्ण करण्याचा प्रयत्न करतोय। तरी सुद्धा हा निर्वाणीचा इशारा, तुमच्या अपेक्षा पूर्ण झाल्या नाहीत का? हो ताई, नक्कीच अपेक्षा पूर्ण झाल्या नाहीत म्हणण्यापेक्षा मागण्या पूर्ण झाल्या नाहीत असं मी म्हणेल। आणि ज्यावेळेस मुंबईहून आपण आलो त्यावेळेस गॅजेटचा जो हैदराबाद गॅजेटचा JR दिला होता त्यानुसार ताई आजच्या तारखेला 308 प्रमाणपत्र मिळाले आणि 1 महिन्यामध्ये सातारा गॅजेटचा निर्णय सरकार घेणार होतं। तिथं आलेल्या 5-6 मंत्री महोदय, मग ते विखे पाटील साहेब असतील किंवा तिथं असलेले शंभूराज आपले जे भोसले साहेब आहेत, त्यांनी सांगितलं होतं, बाकी सगळे मंत्री होते, ती त्याच्यावर अंमलबजावणी झालेली नाही।
त्याच्यानंतर बाकीचे सारथीचे निधी तो अजून दिला जात नाहीये. अनेक योजना बंद केलेल्या जात आहेत. अण्णासाहेब पाटील आर्थिक महामंडळाच्या योजनाला निधी दिला जात नाही. व्हॅलिडिटी होत नाहीत. शिंदे समितीला मुदतवाढ दिलेली नाहीये. शिंदे समितीनुसार निघालेल्या प्रमाणपत्र दिले जात नाहीत. एकूणच सगळ्याच बाजूने अडवणूक केली जाते प्रशासनाकडून. मग याला सरकारचं काही सांगणं का तोंडी की प्रमाणपत्र द्यायचे नाही? अधिकाऱ्याकडे गेलं की सारखा अधिकारी सांगतात आम्हाला वरून सूचना आहेत की हे प्रमाणपत्र द्यायचे नाही. मग ताई सांगा, 8 महिने झाल्यानंतर, सरकारला 8 महिने वेळ दिल्यानंतर उपसमितीचे अध्यक्ष आणि शिवेंद्र बाबा भोसले या दोघांनी जबाबदारी घेतली होती सातारा गॅजेटची किंवा इतर मागण्यांची. त्या दोघांनीही त्या मागण्या पूर्ण केल्या नाहीत असं समाजाचं मत आहे, मनोजदादाचं मत आहे. आणि जर परिस्थिती ओव्हरऑल पाहिली तर तशीच आहे. त्याच्यामुळे हे उपोषण होतंय. त्याच्यामुळं उद्याच्या दिवस अजून सरकारकडे आहे. आपल्या माध्यमातून, एनडीटीव्हीच्या माध्यमातून मी सरकारला विनंती करतोय की मनोजदादांनी ज्या मागण्या दिल्या त्यावरती जर अंमल केला तर नक्की मनोजदादा परवा दिवशी उपोषण करणार नाहीत. पण जर मागण्या मंजूर नाही झाल्या तर परवा दिवशी दादा कडक उपोषण करणार आहेत. आणि मला एक सांगायचं एनडीटीव्हीच्या माध्यमातून, कुठल्या माणसाला आपला जीव प्रिय नसतो ताई? एवढ्या उन्हात कडक चप्पल न घालता, उन्हात कुठलंही मंडप किंवा कूलर किंवा थंड हवेचं साधन न वापरता थेट उन्हात बसून दादा उपोषण करणार आहेत. इतकी जीवघेणा त्यांचा तो प्रवास होऊ शकतो अशी घोषणा केली आहे. म्हणून मला सांगायचंय, सरकारने खरंच हात जोडून विनंती आहे सरकारला, मनोजदादाचा जीव आमच्या मराठ्यांसाठी, 6 कोटी मराठ्यांसाठी खूप महत्वाचा आहे. मराठा समाज अनेक वर्षानंतर मनोजदादामुळे एकत्र आलाय. अनेक वर्षानंतर आम्हाला या आंदोलनातून खूप काही मिळालंय आणि ज्या ज्या वेळेस मिळालंय त्यावेळेस या सरकारचा असेल किंवा या अगोदरचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहेब असतील किंवा आताचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब आहेत, या दोघांचंही वेळोवेळी मनोजदादांनी आभार मानलेले आहेत. वेळोवेळी मनोजदादांनी या दोघांनाही तर गंगाधर काळकुटे सध्या आपल्या सोबत आहेत. मनोज जरांगे पाटील उपोषणावरती ठाम आहेत, मात्र त्यासोबतच चर्चा सुद्धा करणार आहेत, कारण 30 तारखेला त्यांनी उपोषणाची घोषणा केलेली आहे आणि आता पुन्हा एकदा सरकारबरोबर ते चर्चा करण्यास सुद्धा तयार आहेत. मात्र प्रसाद लाड आणि एकनाथ शिंदे यांनी सुद्धा दावा केलेला आहे की मराठा आंदोलनानंतर मराठ्यांच्या ज्या मागण्या होत्या त्या पूर्ण करण्यासाठी सरकार प्रयत्न करतंय. मात्र पुढे नेमकं काय होतंय, 30 तारखेला मनोज जरांगे पाटील उपोषणाला बसतात का हे पाहणं महत्त्वाचं असेल. तर गंगाधरजी पुन्हा एकदा आपल्या संपर्कामध्ये आहेत. सर, तुम्ही सांगितले तुमचे मुद्दे आंदोलनानंतर कशा पद्धतीनं सरकारनं तुमच्यासाठी मागण्या पूर्ण करण्यासाठी प्रयत्न केलेले आहेत हे सुद्धा प्रत्येकानं पाहिलेले. मात्र आंदोलनानंतर तुम्ही जे म्हणताय की सर्टिफिकेट वाटपाबाबत असेल किंवा कोणत्याही पद्धतीचा तुमच्याशी संपर्क करण्यासाठी प्रयत्न असेल, ज्या व्यक्ती नेमलेल्या होत्या त्यांच्याकडून तुमच्या अपेक्षा पूर्ण झाल्या नाहीत असं तुमचं म्हणणं आहे. मात्र त्याचबरोबर आंदोलनानंतर तुम्ही ज्या मागण्यांचा पाठपुरावा करण्यासाठी प्रयत्न करायला हवं होतं ते कुठेतरी मागे राहिल्यासारखं वाटतंय का? नाही ताई, मनोज दादा मुंबईहून आल्यापासून दररोज मंत्री महोदय विखे पाटील साहेब त्या समितीचे अध्यक्ष, त्यांना वेळोवेळी सूचना देत होते. त्यांना फोनवरून सांगत होते की इथं ही अडचण आहे, गॅजेटनुसार इथं एवढेच प्रमाणपत्र मिळाले, त्याची एसओपी अजून आली नाही, ती एसओपी द्या. गॅजेटनुसार प्रमाणपत्र वाटायला गावागावात समित्या नेमायचं सरकारनं जाहीर केलं होतं. ती समित्या गाव लेवलच्या समित्या गठीत केलेल्या नाहीत, तालुका लेवलच्या समित्या गठीत केलेल्या नाहीत. तरी उपसमितीने त्या समित्या गठीत कराव्यात आणि हैदराबाद गॅजेटनुसार जो प्रमाणपत्र द्यायला पाहिजे त्याची कुठलीही कारवाई होत नाही. गावागावातले लोक जर संबंधित ठिकाणी गेले प्रमाणपत्र मागायला किंवा गॅजेटनुसार अर्ज करायला तर आमचे अर्ज सुद्धा घेतले जात नाहीत. एकूणच 8 महिन्यामध्ये खूप मोठी समाजाची आणि प्रमाणपत्र काढणाऱ्यांची खूप मोठी अडचण होऊन बसलेली आहे. 8 महिने सरकारला दिलेत, 8 महिने उपसमितीला दिले, परंतु दुर्दैवानं 8 महिन्यानंतर सुद्धा अनेक प्रश्न समाजाचे प्रलंबित आहेत. आणि त्याच्यातून आता शेवटला एक आंदोलक म्हणून जर वारंवार विनंत्या करून, वारंवार फोन करून, वारंवार सांगून जर निर्णय होत नसतील तर शेवटी एका आंदोलकाकडे आंदोलन करण्याशिवाय पर्याय राहत नाही. म्हणून ताई, उद्याच्या 30 तारखेला मनोजदादांनी स्वतःचा जीव धोक्यात घालून 9वं उपोषण ते करतायत. ते पण असं जगात, असं माझ्या तरी ऐकिवात असं कुठलंही उपोषण आतापर्यंत झालं नाही. भर उन्हात 45 डिग्री तापमान आहे आमच्याकडं आणि उन्हात ते कुठलंही सावली न घेता, कुठलंही थंड कूलर फॅन न घेता
एका शेतात उपोषण करणार आहेत म्हणजे त्यांच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतं हे त्यांना माहिती आहे. पण एकीकडे त्यांचं कुटुंब, त्यांचं शरीर मनोजदादाचं आणि मनोजदादा आहेत, आणि दुसरीकडे मराठा समाजाचे मुलं बाळ आहेत आणि मराठा समाजाच्या मुलाबाळांच्या भवितव्याचा प्रश्न आहे. उद्या शाळा भरायला लागल्यात, कॉलेज भरायलेत आणि त्यांना प्रमाणपत्र पाहिजेत, त्यांना व्हॅलिडिटी पाहिजे. फीस साठी आणि ऍडमिशन साठी खूप महत्वाच्या या गोष्टी आहेत. त्या होत नसतील तर त्यांनी त्यांचा जीव पणाला लावून समाजाला निवडले, समाजाच्या मुलाबाळांचा भविष्याला निवडले आणि स्वतःचा जीव धोक्यात घातलाय. स्वतःच्या एका जीवावरती एका दिवस बेतू शकतं, कदाचित त्यांच्या जीवाला धोका सुद्धा निर्माण होऊ शकतो. अशा पद्धतीचा हा निर्णय आहे. आम्हाला तो कुणालाही पटलेला नाही, परंतु मनोजदादा निर्णयात खूप ठाम आहेत. आम्ही त्यांना दुपारपासून विनवतोय की उन्हात उपोषण नको, परंतु ते म्हणतायत माझ्याकडे पर्याय नाही, उद्याचा दिवस आहे, सरकारने जर मागण्या मान्य केल्या तर ते उपोषण करणार नाहीत. पण जर का मागण्या उद्या संध्याकाळपर्यंत मागण्या मान्य नाही झाल्या, समिती येणार आहे, काही नेते येणार आहेत असं कळतंय, परंतु ते आल्या आणि मागण्या जर मंजूर नाही झाल्या तर आंदोलन होणार आहे, हे सुद्धा मनोजदादांनी जाहीर केलंय. म्हणून माझी आपल्या माध्यमातून पुन्हा सरकारला विनंती आहे की हे उपोषण थांबलं पाहिजे, नसता मनोजदादाच्या जीवाला धोका निर्माण होईल आणि त्यामुळं महाराष्ट्रातला तमाम मराठा समाज 30 तारखेला अंतरवलीकडे लक्ष देऊ नये. कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण होऊ शकते. लोक खूप पॅनिक होत आहेत. मनोजदादाला खूप लोक चाहतेत, त्याच्यामुळं त्यांचा जीव हा सगळ्या मराठ्यांसाठी खूप महत्वाचा आहे. म्हणून सगळेजण उद्या सरकारवरती रोष व्यक्त करतील, त्यापेक्षा उद्याच्या दिवस एक सरकारकडे आहे. सगळ्या मनोजदादाच्या मागण्या जर मंजूर केल्या तर मनोजदादा आंदोलन करणार नाहीत, परंतु जर या मागण्या मंजूर नाही झाल्या तर नक्की आंदोलन होईल, हा मनोजदादांचा काही संकल्प आहे. गंगाधरजी, तुमच्याकडे ज्या पद्धतीने आता तुम्ही जे मुद्दे मांडताय त्यानुसार तुमच्या मागण्या मान्य व्हाव्यात यासाठी मनोज जरांगे उपोषण करणार असतानाच सरकार सुद्धा प्रयत्न करते की हे उपोषण होऊ नये आणि यासाठी प्रसाद लाड उद्या चर्चा करण्यासाठी येणार आहेत. तुमची प्रमुख मागणी आहे 30 मेच्या आत मराठवाड्यामधल्या सगळ्या मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र दिले जावेत. ही खरंच मागणी मान्य होण्यासारखी आहे का? तुम्हाला वाटतंय सरकार ही मागणी मान्य करेल? हो, होऊ शकतं ना ताई. फक्त सूचना द्यायच्या, अधिकाऱ्याला सूचना द्यायच्या. GR निघालेला आहे, सरकारनं GR दिला तेव्हा सरकारचं कौतुक सुद्धा मनोजदादांनी केलंय की बाबा सरकारनं दिलंय तर मग मुख्यमंत्री महोदय फडणवीस साहेबाचा असेल किंवा समितीचे अध्यक्ष त्यांचं कौतुक सुद्धा सरकारचं केलेलं आहे. मग आता जर निर्णयाच्या अंमलबजावणीसाठी तत्काळ उद्याची उद्या सूचना दिल्या, सगळ्या जिल्हाधिकाऱ्यांना सूचना दिल्या, सगळ्या प्रशासनाला सूचना दिल्या तर एका दिवसात प्रशासन काही करू शकतं आणि 30 तारखेपासून लगेच मागण्या प्रमाणपत्र द्यायला सुरुवात होऊ शकते. त्याची SOP जाहीर करावी लागेल, तात्काळ निर्णय घ्यावे लागतील. निर्णय क्षमता जर असेल, राजकीय इच्छाशक्ती जर सरकारमधल्या तिन्ही पक्षाची असेल, उपमुख्यमंत्री 2 आणि मुख्यमंत्री यांची जर राजकीय इच्छाशक्ती प्रबळ असेल, मराठा समाजाबद्दल त्यांना खरंच तळमळ असेल तर ते नक्की उद्याच्या दिवसात हे निर्णय घेऊ शकतात. आणि विशेषतः मुख्यमंत्री आणि 2 उपमुख्यमंत्र्यांपेक्षा उपसमितीला निर्णय घेण्याचे अधिकार आहेत. उपसमितीने हे निर्णय घ्यावेत, हे वारंवार मनोजदादा सांगतात, परंतु उपसमितीकडून काम होत नाही. आणि त्याच्यासाठी उद्याच्या दिवस उपसमिती तात्काळ जर निर्णय घेतले आणि चर्चा केली तर दादा नक्की यातून मार्ग काढतील. परंतु उपसमितीनं निर्णय घेणं गरजेचं आहे, सरकारनं निर्णय घेणं गरजेचं आहे. हे होऊ शकतं केलं तर. काळकोटेजी, तुम्ही म्हणताय की तुमच्या मागण्या रास्त आहेत, मात्र त्याचबरोबर तुमच्या या आंदोलनावरती उपोषण करण्याच्या निर्णयावरती टीका सुद्धा व्हायला सुरू झालेली आहे. गुणरत्न सदावर्ते यांनी थेट असं म्हटलेलं आहे की बेकायदेशीरपणे ही 2 आरक्षणं सुरू असताना केवळ मनोज जरांगेंच्या लाडाखातर ही आरक्षणं सुरू आहेत, अशा प्रकारची टीका सुद्धा तुमच्या आंदोलनावरती केली जाते. कारण ज्या पद्धतीनं आता सरकारनं मागच्या 9 आंदोलनामधून पुढे तुम्हाला सपोर्ट सुद्धा केलेला आहे मोठ्या प्रमाणामध्ये, ज्या तुमच्या मागण्या होत्या त्यातल्या काही मागण्या मान्य सुद्धा केलेल्या आहेत, मात्र आता तुम्ही टीकेचे धनी सुद्धा ठरतायत या उपोषणामुळे. नाही, सदावर्ते असतील किंवा अजून 4-2 जण आहेत ना, 10-5 जण हे टीका नक्की करणार आहेत. हे मराठा द्वेषी लोक आहेत, ते जाणून बुजून टीका करतायत आणि आम्ही टीकाकारांच्या टीकेला फार महत्व देत नाहीत. मनोजदादा तर ह्या 4-5 जणांचं जे टीका करतात ना ताई, त्यांचं गेल्या 2.5-3 वर्ष झाले या आंदोलनाला, त्यांचं कधीही नाव घेऊन टीका करत नाहीत किंवा त्यांच्या प्रश्नाला, त्यांच्या कुठल्या मुद्द्याला उत्तर सुद्धा देत नाहीत. हे या टीकाकारांनी समजून घेतलं पाहिजे. परंतु कुणाची तरी सुपारी घेऊन, कुणाच्या तरी हातचं भावलं बनून हे जे आरोप करतायत ते हे जाणून बुजून आरोप करतायत. हे राजकीय प्रेरित आहेत, मराठा द्वेषातून आहेत आणि काही तथाकथित ज्यांना कुणाला ओबीसीचं नेतं व्हायचंय ते काही आरोप करतायत
आणि सदावर्ते यांच्याबद्दल तर न बोललेलं बरं. हा एक गाढव पाळणारा गाढव माणूस आहे असं जर म्हटलं तर ते अतिशयोक्त होणार नाही. तुमच्या चॅनलच्या माध्यमातून कदाचित हा शब्द प्रयोग तुम्हाला योग्य वाटणार नाही ताई, परंतु यानं एसटीचं वाटोळं केलं. जिथं जाईल तिथं हा माणूस वाटोळं करतोय. मराठा आरक्षण जे 16% फडणवीस साहेबांनी दिलं होतं मागच्या सरकारमध्ये 2014 नंतर, ते याच व्यक्तीनं घालवलंय. आता 10%ला चॅलेंज करताना किंवा वेळोवेळी मराठा समाजाच्या ज्या मागण्या असतात त्या प्रत्येक मागण्याला कोर्टात चॅलेंज करायचं आणि त्या मराठा समाजाचे निर्णय रद्द करायचे. ही सदावर्तेची जी भूमिका आहे ती अत्यंत चुकीची आहे आणि ती कुठल्या तरी त्याच्या एका विकृत मानसिकतेतून आलेली आहे. त्याची वृत्तीच एक जाणून बुजून प्रसिद्धीसाठी आणि काहीतरी आपण वेगळं करतो हे दाखवण्यासाठीची त्याची कृती आहे. त्याच्यामुळे आम्ही त्याला फार गांभीर्याने घेत नाहीत. मनोजदादा तर या कुणाचं टीकाकाराचं नाव घेत नाहीत. मनोजदादांपुढे मराठा समाजाचं हित आणि सरकार सोबत आमचा लढा असताना सुद्धा हे मनोजदादा सांगत असताना हे 4-2 टक्कूचे जाणून बुजून मराठा समाजाच्या आरक्षणाच्या आड येतात. मराठा समाजावर आणि मनोजदादावर टीका केली की त्यांना सवंग लोकप्रियता मिळते. हा आजवरचा अनुभव आहे. म्हणून ते सवंग लोकप्रियतेसाठी आणि आपण काहीतरी वेगळे आहोत हे दाखवून देण्यासाठी सदावर्ते आणि ह्या 4-2 लोकांची ही वायफळ बळबळ आहे आणि त्याला आम्ही फार महत्व देत नाहीत ताई. निश्चित. गंगाधर काळकुटेजी खूप खूप धन्यवाद NDTV मराठी बरोबर या मुद्द्या संदर्भात चर्चा केल्यासाठी. तर मनोज जरांगे पाटील यांनी 30 तारखेला आमरण उपोषण करणार हे निश्चितपणे सांगितलेलं आहे. सरकारला निर्वाणीचा इशारा दिलेला आहे. मात्र सरकारकडून शिष्टाई केली जाते. चर्चेची द्वारं उघडी आहेत आणि चर्चेच्या माध्यमातून मार्ग काढू असं सरकारकडून सांगितलं जातं. त्यामुळे उद्या नेमकं काय होतंय आणि मनोज जरांगे पाटील उपोषण करतायत का 30 तारखेला हे पाहणं महत्त्वाचं असेल.